गुड मॉर्निंग मंडळी. तर आम्ही आता जातो आहे पंढरपूरला आणि फ्रेश वगैरे जाऊन मॉर्निंगला आम्ही निघालो तिथून आणि डायरेक्ट लाईनमध्ये उभे राहिलो. आणि मंडळी इतकी छान ना त्यांनी सिस्टीम केलेली आहे पूर्ण मंदिरापर्यंत जाण्यासाठी. खालून लाईन न लावता, रोडावरून न लावता वरून ब्रिजसारखं टाकलेलं आहे आणि तिथून आपल्याला पूर्ण आपण ते गाव आहे ना असं पास करतो. आणि वरून आपल्याला खालच्या साईडने दिसतं की प्रत्येकाने घराच्या बाहेर असं भाकरी, पिठलं भाकरी आणि झुणका भाकर, पिठलं भाकर असे प्रत्येकाने स्टॉल लावले. त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेऊन गेलो चंद्रभागेच्या तीरावर. आणि त्या चंद्रभागेच्या नदीजवळ असे छान छान छोटे छोटे मंदिर होते. आणि पुंडलिकाचं मंदिर होतं तिथे. त्यांचं दर्शन घेतलं. छान छान फोटो काढले तिथे आणि हातपाय धुतले. आणि तिथे एक असं स्टँड होतं, तिथे त्यांनी फोटो काढून दिले आम्हाला. त्यानंतर आम्ही गेलो गजानन महाराजांच्या मंदिरात. इतकं सुंदर गजानन महाराजांचं मंदिर इथे आम्हाला बघायला मिळालं. तिथे सगळ्यात पहिले गजानन महाराजांचा स्टॅच्यू लावलेला होता. गेटमधून एंट्री केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल छोटासा. तिथे छान मस्त असं गजानन महाराजांचा मस्त स्टॅच्यू होता. आणि साईडला इतकं हिरवळ होतं सगळ्या बाजूने. हे बघा, इतकी छान अशी मूर्ती होती. तिथेच भक्तनिवास पण होता, पण आम्ही तिथे न थांबता दुसरीकडे थांबलेलो. आणि मध्ये एंट्री केल्यानंतर व्हिडिओ काढायला अलाव नव्हतं केलेलं, म्हणून मग मी बाहेरचं जेवढं काही दृश्य आहे ते तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवते. आणि आम्ही इथे भक्तनिवासला थांबलो होतो. तर त्याचे चार्जेस होते आम्हाला म्हणजे एका रूममध्ये 4 बेड होते. रुपये चार्जेस होते आणि खूप छान रूम होती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.